नाहीला कळालेला नाही असेल तर नाही म्हणून सांगायचं. परत सांगा म्हणून सांगायचं. हा आता प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो बा परत. तर यामध्ये काय करायचंय? दीज कॉम्बिनेशनचा इक्वेलंट फाइंड करायचं. रेझिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू म्हणजे काय? सॉरी, कपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू म्हणजे काय? इक्वेलंट फाइंड करायचं. मग हे सर्किट सिम्प्लिफाय करावं लागतं. मग अगोदर हे दोन काय आहेत? दे आर पॅरलल. इज इट राईट? मग तुम्ही काय करायचं? 1.5 पॅरलल विथ वॉट? 1.5. दोन्ही सेमच आहेत. ओके, त्यामुळे याला सीपी काय येणार? सी बाय एन नाही, सी बाय एन नाही, एन सी. इज इट राईट? नंबर किती आहेत? 2 इंटू वॉट? 1.5 म्हणजे किती आलं सीपी? 3 मायक्रो फॅरेड. कन्वर्ट करायची गरज नसते. मग पी पासून लक्ष द्या, तर अगोदर काय होतं? ऑलरेडी एक 3 होता मायक्रो फॅरेड. आता ह्या दोघांना मी रिप्लेस केला सीपी बरोबर. सीपी हाऊ मच? ऑल्सो 3 मायक्रो फॅरेड. अँड एंडला अजून एक आहे ऑफ 3 मायक्रो फॅरेड. व्हॉट डू वी गेट? सिरीज कॉम्बिनेशन. तिघांचं कपॅसिटन्स सेम आहे. मग सिरीज साठी इक्वेलंट सीएस काय असतोय? सी बाय एन. कपॅसिटी 3 आहे, डिवाइड बाय नंबर 3 म्हणजे आन्सर काय आलं? 1 मायक्रो फॅरेड. आन्सर इज 1 मायक्रो फॅरेड. अंडरस्टूड? इज इट क्लिअर?